बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष, सौ सरला बापूसाहेब जाधव, बापूसाहेब शांताराम जाधव। साथ जनतेची, साथ परिवर्तनाची। मालेगाव कापड असोसिएशनच्या वतीने मालेगाव बंदला जाहीर पाठिंबा। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घडलेल्या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक 21 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी पूर्ण मालेगाव शहर चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी कडकडीत बंद पाळणार असून या बंदला मालेगावात प्रामुख्याने मोठा व्यवसाय मानला जाणारा वर्ग म्हणजे कापड व्यवसाय असोसिएशन, या कापड असोसिएशनचे अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्याच्या बंदला व चिमुकलीला न्याय मिळावा या कारणास्तव मालेगाव बंदला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे आणि प्रसारमाध्यमांशी असोसिएशनचे अध्यक्ष याबाबतचे आश्वासन दिले आहे। डोंगराळे येथे झालेल्या लैंगिक अत्याचार व दगडाने ठेचून चिमुकलीची हत्या करण्यात आली व आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून जाहीर पाठिंबा व 21 तारखेला होणाऱ्या मोर्चा कापड असोसिएशन आपल्या पूर्णतः ताकदीने मोर्चात हजर राहून त्या बालिकेला न्याय मिळवण्यासाठी व त्या आरोपीला फाशी मिळावी यासाठी मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले। यावेळी मालेगाव कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय हिरामण सोनुजे, संतोष पाटील, राजेशभाई दत्तानी, मुकुंद सोनजे, ललित शर्मा, गौरव कासार, महेश देशमुख, योगेश सोनजे, अमित सोनजे इत्यादी उपस्थित होते। वृत्तसंकलन गोपाल सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी। नमस्कार, मी संजय सोनजे, मालेगाव कापड असोसिएशनचा अध्यक्ष। गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ह्या गावी एक निरागस बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे। जो अत्याचार झालेला आहे, जी घटना घडली आहे ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे, अतिशय निंदनीय अशी घटना आहे। त्या बालिकेला न्याय मिळावा ह्या संपूर्ण कार्यासाठी मालेगाव शहरात बंद पुकारलेला आहे। या संपूर्ण बंदला आमचा मालेगाव कापड असोसिएशनचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आम्ही त्यात पूर्ण कापड व्यापारी मालेगाव तालुका व मालेगाव शहर सहभागी आहोत आणि उद्या मोर्चासाठी संपूर्ण आमचे कापड असोसिएशनचे व्यापारी त्या मोर्चात सहभाग नोंदवतील। तसेच 2 दिवसात आम्ही आमच्या कापड असोसिएशनकडून तहसीलदार साहेब प्रशासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी जाणार आहोत। तसेच त्या बालिकेवर जो अत्याचार झालेला आहे त्या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं असे आम्ही शासनाला विनंती करतो आमच्या कापड असोसिएशनकडून। धन्यवाद।